नमस्कार. न्यूज 18 मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी पुण्यातल्या मावळ तालुक्यातल्या लोहगड किल्ल्यावरून पडून एका 25 वर्षाच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही वाचली आणि पाहिली असेल. हा तरुण म्हणजे केतन अग्रवाल आपला साखरपुडा झालेल्या होऊ घातलेल्या बायकोच्या बरोबर म्हणजे सिया गोयल हिच्यासोबत तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोहगडावरती आलेला होता. तो लोहगडावरती फिरत असताना हे दोघेही लोहगडावरती फिरत असताना सेल्फी घेताना एका दरीच्या बाजूला त्याचा तोल जाऊन तो दरीमध्ये पडला आणि त्याचा अपघाती मृत्यू झालाय अशी माहिती सियानं तिथं उपस्थित असलेल्यांना आरडाओरडा करून दिली. त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा ही माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस लोहगडावरती आले. त्यांच्याबरोबर ट्रेकर्स आणि रेस्क्यूअर टीम्स ज्या आहेत त्यांना पाचारण करण्यात आलं आणि बरोबर माझ्या मागे इथे जो लोहगड दिसतोय या लोहगडाच्या दरीवरून लोहगडाच्या कड्यावरून हा केतन अग्रवाल जो आहे तो दरीमध्ये पडला होता. साधारण 400 फूट खोल खाली पडल्यानंतर त्याचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. तशा पद्धतीची नोंद पोलिसांच्या दफ्तरी केली गेली त्या अपघाती मृत्यूची. मात्र या सगळ्या घटना बघितल्यानंतर सिया गोयल जी त्याची होऊ घातलेली बायको होती तिच्याकडून जो अपेक्षित आक्रोश आहे तो पोलिसांना दिसला नाही आणि त्याच्यामुळे पोलिसांना थोडासा संशय आला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी सियाचं म्हणणं काय ते नोंदवून घेतलं, तिचा जबाब घेतला. त्यातही बोलण्यात थोड्याफार चुका ज्या आहेत त्या सतत होताना पोलिसांच्या लक्षात येत होत्या. मात्र मृत्यू झालेला होता, त्याची होऊ घातलेली पत्नी होती, त्याच्यामुळे पोलिसांनी तातडीनं या सगळ्यामध्ये काही करायचं नाही असं ठरवलं. एकीकडं दरीतून रेस्क्युअरच्या मदतीनं त्याचा मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात आला आणि त्याच्या कुटुंबियांना देण्यात आला. हे सगळं झाल्यानंतर त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र याच वेळेला कुटुंबियांच्या चौकशीमध्ये केतनच्या वडिलांच्या चौकशीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या. गेल्या फेब्रुवारीमध्ये केतन आणि त्याची होऊ घातलेली पत्नी सिया गोयल यांचा साखरपुडा झालेला होता. या साखरपुड्याच्या नंतर साधारण पुढच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे आणि हे वाद व्हायचे चेतन चौधरी नावाच्या एका तरुणावरून. केतन या चेतनला कधीही भेटलेला नव्हता. मात्र सिया ही साधारणपणे तिच्या बोलण्यात सतत त्याचा उल्लेख करायची, ज्याचा केतनला राग होता. नोव्हेंबर महिन्यामध्ये जयपूरमध्ये एका आलिशान राजवाड्यामध्ये त्यांचं लग्न जे आहे ते करण्यात आलेलं होतं. सिया गोयल ही पुण्यातल्या प्रथितयश मसाल्याचे व्यापारी जे आहेत प्रवीण गोयल यांची 20 वर्षाची मुलगी, तर केतन हा विशाल अग्रवाल हे रिअल इस्टेट मधले मोठे बिझनेस टायकून ज्यांची पुण्यामध्ये MIDC क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी जमिनींमध्ये गुंतवणूक आहे किंवा इंडस्ट्रीला लागणारे औद्योगिकरणाला लागणारे शेड्स जे आहेत ते उभारायची त्यांची कंपनी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम प्रकल्पांमध्ये सुद्धा त्यांची भागीदारी आहे. त्याच्यामुळे ही सगळी आर्थिकदृष्ट्या अत्यंत गडगंज असलेली कुटुंब जी आहेत त्यांच्यामध्ये होणारा हा लग्न सोहळा होता. त्यासाठीची तयारी तशाच पद्धतीची होती. जी माहिती समोर येते त्यानुसार जयपूरमध्ये एक राजवाडा तिच्या लग्नासाठी बुक करण्यात आलेला होता. 2 खास विमानं पाहुण्यांना जाण्यासाठी बुक करण्यात आलेली होती. हे सगळं होत असताना त्या पाठोपाठ सिया ही सतत केतनच्या मागे लागलेली होती. सुरुवातीला बालीला जाऊन प्री वेडिंग फोटोशूट करू म्हणून, त्यानंतर वाढदिवस तिचा 20 जूनला होता. या 20 जूनच्या पूर्वी आपण आधीच वाढदिवस साजरा करू म्हणून ते दोघेही लोहगडावरती फिरायला आले. लोहगडावर फिरायला आल्यानंतर हा अपघात झाला. मात्र अपघातानंतर सियाचा आक्रोश जो आहे तो अपेक्षित असा नसल्यामुळे पोलिसांना संशय होता. वडिलांनी चेतन चौधरीच्या बाबतीमधली माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला आणि मग पोलिसांनी तपास करण्यासाठी 2 वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या. या टीम्सनी पहिल्यांदा येऊन लोहगडाच्या दरवाजावरती जे सीसीटीव्ही फुटेज आहे हे सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि हे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं एक मुलगा हा हुडी घालून म्हणजे उन्हाळ्यात लोहगडावरती येताना ट्रेकला हुडी घालून त्याच्यावरती हेडफोन लावून आपला चेहरा फारसा पटकन कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं पाठीवरती बॅग अडकवून सीसीटीव्ही जवळ थांबलेला होता. जसं त्यानं सिया आणि यांना येताना बघितलं केतनला एकत्रित, तेव्हा त्यानं लगेच त्यांच्या पाठोपाठ लोहगड चढायला सुरुवात केली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा संशय जो आहे तो या तरुणाच्या भोवती दाटला. हा तरुण नेमका कोण? हा तोच चेतन चौधरी आहे का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आणि त्यासाठी मदत घेतली ती मोबाईलचे टॉवर लोकेशन्स, त्याच्याबरोबर कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच तांत्रिक तपासाची. तांत्रिक तपासामध्ये चेतन चौधरी आणि सिया यांची टॉवर लोकेशन्स ही लोहगडाच्या पायथ्याला दिसून आली आणि तिथून पोलिसांची खात्री झाली या प्रकरणात काहीतरी काळबेर आहे.
पोलिसांनी आणखी तपास जो आहे तो वाढवायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा या तपासाच्या दरम्यान पोलिसांच्या असं लक्षात आलं, सीडीआर रेकॉर्ड्स जे आहेत किंवा टॉवर लोकेशन्स जे आहेत ते इथं येण्यापूर्वीपासूनचे सियाचे आणि चेतन चौधरीचे एकमेकांबरोबरच्या संभाषणाचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांना खात्री पडली की केतनची अपघाती मृत्यूची माहिती खोटी आहे, कदाचित केतनचा खून झालेला असू शकतो. आणि मग त्या दृष्टीने जेव्हा तपास करायला सुरुवात झाली त्यावेळेस पोलिसांच्या हे लक्षात आलं, सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या मदतीनं केतनला दरीत ढकलून देण्यात आलेलं होतं. या दोघांनी एकमेकांच्या सोबतीनं त्याला दरीत ढकलून दिलेलं होतं आणि हा अपघाती मृत्यूचा बनाव करायचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना जेव्हा खात्री पटली तेव्हा काल रात्री 2 वाजेच्या सुमारास कोंढव्यातून चेतन चौधरी याला एका टीमनं ताब्यात घेतलं. तर त्याच वेळेला सकाळी 6:30च्या दरम्यान सियाच्या घरी पोलिसांची दुसरी टीम पोहोचली. ग्रामीण पोलिसांच्या या टीमनं सियालाही ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी कुटुंबियांना पहाटेच्या वेळेला या सगळ्याची माहिती दिलेली नव्हती, केवळ चौकशीसाठी त्यांना घेऊन चाललोय असं सांगण्यात आलं. त्यानंतर तिला ताब्यात घेतल्यानंतर वडिलांना ही माहिती देण्यात आली की सियानं तिच्या मित्राच्या मदतीनं केतनचा लोहगडावरून ढकलून खून केलाय. केतनच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये याच्या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला. या सगळ्या चौकशीमध्ये जी माहिती समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. ती म्हणजे 20 वर्षाची सिया आणि 22 वर्षाची चेतन यांचे प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंधातून केतन सोबत ठरलेलं लग्न जे ते सियाला मान्य नव्हतं. मात्र कुटुंबाच्या दबावापोटी आर्थिक मोठेपणाच्या दबावाखाली ही लग्न ठरवली जातात या अशा पद्धतीनं. आणि मग कुटुंबियांसमोर काही बोलायचं नाही म्हणून हा बनाव जो आहे हा बनाव याचा कट रचण्यात आला. या अशा पद्धतीनं त्याला दरीतून ढकलून द्यायचा. आणि हा सियाचा पहिला प्रयत्न नव्हता. सिया यापूर्वी सुद्धा केतनला घेऊन लोहगडावरती आली होती, तेव्हाही दरीच्या बाजूला नेल्यानंतर साप म्हणून त्याचं लक्ष विचलित करून त्याला दरीमध्ये ढकलण्याचा तिचा प्लॅन होता. मात्र तो प्लॅन यशस्वी झाला नाही. केतन तिच्या अपेक्षेनुसार घाबरला नाही. त्यामुळे पुन्हा चेतन चौधरी आणि सियामध्ये या सगळ्या कटाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि आता स्वतः चेतननं लोहगडावरती यायचं ठरवलं. त्यानुसार चेतन हा त्यांच्या आधीच लोहगडावरती येऊन थांबलेला होता. ज्या क्षणी सिया आणि केतन हे येताना दिसले तसं तो हळूहळू पुढे जाऊन चालायला लागला. थोडा काळ थांबायचं, यांना पुढे जाऊ द्यायचं, मग पुन्हा मागून जायचं, अशा पद्धतीनं तो यांच्या आसपास वावरत राहिला. आणि गडावरती गेल्यावरती एका टोकाला म्हणजे विंचुकाटा माचीच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जी दरी आहे त्या दरीच्या बाजूला हे दोघे जण गेले. ते तिथं गेल्यानंतर सेल्फी काढायचा प्रयत्न करत असतानाच चेतन हा तिथं पोहोचला आणि त्यानं केतनला दरीमध्ये ढकलून दिलं. 20 वर्षाच्या मुलीला हे सगळं का करावं वाटलं? थेट ती लग्नाला नकार देऊ शकली असती. इतकी मोठी आर्थिक सधन कुटुंब जेव्हा लग्न ठरवतात तेव्हा आपल्या अपत्यांची परवानगी घेत नाहीत का किंवा त्यांना साधा प्रश्न विचारत नाहीत का? जर सियाला हे लग्न करायचं नव्हतं केतन सोबतचं, तिला हे लग्न मान्य नव्हतं, तर गेले कित्येक महिने ती त्याच्याबरोबर खोट्या प्रेमाचं नाटक का करत असावी? असे एक नाही असंख्य प्रश्न जे आहेत ते या केतन अग्रवालच्या हत्येच्या प्रकरणानं समोर आलेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांचा एकुलता एक असलेला केतन, त्याचा हा मृत्यू त्याच्या आई वडिलांना त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेलाय. शेकडो कोटी रुपयांची आर्थिक संपत्ती असताना आता पुढे वारस नाही, आपला म्हातारपणाचा आधार कोण, असं अत्यंत भावनिक पत्र जे आहे ते त्यांनी त्यांच्या समाजाला लिहिलेलं आहे. आणि या गोयल कुटुंबाला वाडीत टाका अशी सुद्धा मागणी केली. हे सगळं एका बाजूला घडत असताना पोलिसांना आलेला बारीक संशय, जे ह्युमन बिहेव्हिअरल म्हटलं जातं किंवा मनुष्याच्या वागण्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्झर्व करून पोलिसांना हा संशय येणं आणि त्यातून पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणाचा तपास पूर्ण करणं, ही सुद्धा एक ग्रामीण पोलिसांची मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. मात्र या सगळ्या प्रकरणानं राज्य हादरून गेलंय. 20 वर्षाच्या एका मुलीला केवळ लग्न करायचं नाही म्हणून 25 वर्षाच्या तिच्या होऊ घातलेल्या नवऱ्याला दरीत लोटून द्यावं वाटतं. इथपर्यंत मानसिकता इतक्या आर्थिक सधन चांगल्या कुटुंबांमधल्या मुलींची कशामुळे होते, हाही प्रश्न विचार करायला लावण्यासारखा आहे. न्यूज 18च्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये इतकंच. तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.